डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त कराड शहरात सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या विविध उपक्रमांची उत्साहात सुरुवात करण्यात आली आहे. जयंती उत्सव कमिटीच्या वतीने 9 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीत आठवडाभर विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यांची सुरुवात स्वच्छता अभियान आणि नेत्र तपासणी शिबिराने करण्यात आली. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाच्या वतीने दिनांक 8 ते 14 एप्रिल दरम्यान सामाजिक समता सप्ताह साजरा केला जात आहे. या सप्ताहाच्या अनुषंगाने कराड येथे जयंती उत्सव कमिटी व कराड नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविण्यात आले. शहरातील विविध भागांमध्ये स्वच्छता मोहीम हाती घेऊन नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. गुरुवार दिनांक 9 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष नगरसेवक राहुल भोसले तसेच कराड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष प्रताप उर्फ पोपटराव साळुंके यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. यावेळी स्वच्छता राखण्याबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच नागरिकांनीही या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाला कराड नगर परिषदेच्या आरोग्य सभापती सौ अरुणा पाटील, बांधकाम सभापती अख्तर आंबेकरी, विरोधी पक्षनेते श्री विजय वाटेगावकर, नगरसेवक आशुतोष डुबल, नगरसेविका वैष्णवी वायदंडे, सौ योगिता जगताप, सौ वास्के यांच्यासह नगर अभियंता गिरमे साहेब, आरोग्य निरीक्षक श्री काटकर साहेब, सुरेश पाटील, देवानंद जगताप, मुकादम प्रमोद कांबळे, अतुल माने, संजय लादे, अभिजित खवळे, नारायण कांबळे, सुनीता आठवले, अनिता वाघमारे तसेच जयंती उत्सव कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर दुपारी 12 वाजता उपजिल्हा रुग्णालय व उत्सव कमिटीच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात उपजिल्हा रुग्णालयाच्या नेत्र विभागाच्या वतीने नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुनीला लाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कार्यालयीन अधीक्षक श्री सुपेकर साहेब व सहाय्यक अधीक्षक श्री आदेश कांबळे यांच्या सहकार्याने हे शिबिर यशस्वीने पार पडले. नेत्र चिकित्साधिकारी श्री NJ चोपडे यांनी शिबिरात आलेल्या रुग्णांची सखोल तपासणी करून आवश्यक त्या नागरिकांना मोफत चष्म्याचे वाटप केले. कार्यक्रमाच्या शेवटी जयंती उत्सव कमिटीचे सचिव संतोष बोलके यांनी उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांचे आभार मानले. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपजिल्हा रुग्णालय कराड व जयंती उत्सव कमिटी यांच्यातर्फे नेत्र शिबिर आयोजित करण्यात आले. आता खरं तर गेली 2 वर्ष झाला हा उपक्रम हे मंडळ राबवत आहे. जयंती उत्सव कमिटी जी आहे ती उत्साहानं सर्व युवक नेत्र शिबिराचं काम करत असतात. गेल्या वर्षी नेत्र शिबिरामध्ये सिलेक्ट झालेल्या रुग्णांची आपण मोफत नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वाटून त्याचप्रमाणे मोफत आपण नेत्र शस्त्रक्रिया केलेल्या आहेत लेन्स बसवून उपजिल्हा रुग्णालय कराडमध्ये. तर हा उपक्रम साधाबाधाप्रमाणे नेहमी आणि हे उपक्रम राबवत आहेत. त्याच्याबद्दल आम्ही उपजिल्हा रुग्णालयाच्या तर्फे त्यांचं मनापासून अभिनंदन आणि स्वागत करतोय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त कॉटेज हॉस्पिटल येथील नेत्र तपासणी शिबिर राबवण्यात आलेला. त्या शिबिरात नागरिकांनी प्रतिसाद दिला. त्यांचे डोळे तपासण्यात आले व मोफत चष्मे वाटप केलेले आहेत आणि त्यांच्या कोणाला मोठे झाले त्यांच्या शस्त्रक्रियेसाठी चव्हाण हॉस्पिटल येथे मोफत शस्त्रक्रिया होईल. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135व्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी यांच्या वतीनं उद्या सकाळी ठीक 11 वाजता रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे. तरी मी कराड शहरातील व तालुक्यातील सर्व युवा वर्गातील यांना आवाहन करतो की उद्या या ठिकाणी येऊन आपलं रक्तदान करा. युवा वर्गातील सर्व
आपल्या नागरिकांना मी सांगू इच्छितो की रक्तदान करून आपलं भावी पिढीला आणि हॉस्पिटलमध्ये जे ॲडमिट पेशंटना जे रक्तपुरवठा आता कमी आहे त्यांना तो आपण रक्त देऊन त्यांना आपण जीवनदान देऊ शकतो. तर उद्या येऊन या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर या ठिकाणी या शिबिराचं आयोजन केलं आहे. तरी उद्या जे युवा वर्गातील युवक येतील त्यांना रक्तदान केले तर त्यांना एक भेटवस्तूही मिळणार आहे. आणि उद्या संध्याकाळी ठीक 7 वाजता होम मिनिस्टर कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. तरी कराड तालुक्यातील शहरातील सर्व महिला वर्गातील यांना आवाहन करतो की संध्याकाळी ठीक 7 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि आपली उपस्थिती अविस्मरणीय आहे असं मी आपल्याला आवाहन करतो. आणि या कार्यक्रमात ज्यांना होम मिनिस्टरमध्ये बक्षीस लागेल त्यांना बक्षिसाचं वितरणही होणार आहे जैन उत्सव कमिटीमार्फत.